विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं टीच विथ प्रतिभा या यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय नागपूर जेएमसी ग्रुप डी टीसीएस आयबीपीएस पॅटर्न नुसार इंग्लिश ग्रामर मध्ये बघा तुम्हाला इडियम्स अँड फ्रेजेस हा टॉपिक आहे। तर त्याच टॉपिक वरती आपण इडियम्स अँड फ्रेजेस याबद्दल माहिती जाणून घेऊया। इडियम्स अँड फ्रेजेस कसे येतात हे आपण प्रीवियस इयर क्वेश्चन काढलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो, तर तेच बघणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, खूप महत्त्वाचे इडियम्स अँड फ्रेजेस आहेत विद्यार्थी मित्रांनो। आणि तुम्हाला जर याची पीडीएफ लागत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये सांगा, किंवा टेलिग्राम टीच विथ प्रतिभा या टेलिग्राम चॅनल वरती जाऊन मी तिथं जॉईन होऊन जा, तिथं तुम्हाला पीडीएफ वगैरे प्रोव्हाइड करणार आहे। तर चला बघूया इडियम्स अँड फ्रेजेस। इडियम्स म्हणजे वाक्य प्रचार किंवा शब्दसमूह। इथं बघा इडियम्स म्हणजे काय, सर्वात प्रथम आपण इडियम्स म्हणजे काय ते बघणार आहोत। तर बघा इडियम्स म्हणजे बघा म्हणजे असा शब्दसमूह, काय म्हणजे असा शब्दसमूह की ज्यात क्रियापद असून शब्दशः अर्थापेक्षा काय असतो, तो वेगळा अर्थ असतो। म्हणजेच आता तुम्हाला माहिती आहे विद्यार्थी मित्रांनो, मराठी व्याकरण मध्ये म्हणी असतात, शब्दसमूहाबद्दल एक शब्दसमूह निवडा। तशाच प्रकारे इंग्लिश मध्ये त्याला इडियम्स अँड फ्रेजेस असे म्हणतात। तर बघा जसं एक्झाम्पल बघा आता, पूल युअर सॉक्स या शब्दसमूहाचा शब्दनुसार अर्थ काय होतो बघा। पूल युअर सॉक्स काय होतो, तुझे मोजे वर ओढ, तुझे मोजे काय वर ओढ असा अर्थ शब्दानुसार होतो। परंतु आपण व्यवहारामध्ये कसा वापरतो, जर आपल्या व्यवहारामध्ये पूल युअर सॉक्स असं आपण तुझे मोजे वर ओढ असे बोलतो का, नाही। इम्प्रूव्ह युअर बिहेवियर काय बोलतो, इम्प्रूव्ह युअर बिहेवियर तुझे वर्तन सुधार असा याचा अर्थ घेतला जातो। आता फ्रेजेस बघा, म्हणजे असा शब्दसमूह की ज्याला काही अर्थ असतो परंतु त्यात काय नसते, क्रियापद नसते। काय नसते, क्रियापद नसते। फॉर एक्झाम्पल बघा, फॉर अ व्हाईल, ऑन द स्पॉट, अँड कपल। इडियम्स व फ्रेजचा अतिशय जवळचा संबंध असून जवळजवळ एकाच अर्थाने त्याचा उपयोग केला जातो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रिव्हियस इयर म्हणजे मागच्या वर्षी जेवढे टीसीएस आयबीपीएस ने एक्झाम घेतलेली आहे त्याच्यामध्ये बघा हे क्वेश्चन आलेले आहेत। तर तेच क्वेश्चन आपण आज तुमच्या समोर घेऊन आलेलो आहेत। तर बघा, टू बी ॲट केस काय, टू बी ॲट अ केस। तर इथे बघा टू बी ॲट अ केस, तर टू बी कम्फर्टेबल काय होणार आहे याचा, टू बी ॲट अ केस म्हणजे टू बी कम्फर्टेबल म्हणजेच कम्फर्टेबल पूर्णपणे काय, आरामात। दुसरं बघा, टू बी बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन वन्स माउथ काय, टू बी बॉर्न विथ अ सिल्वर स्पून इन वन्स माउथ। त्याच्या शब्दशः अर्थ तसा घेतला तर शब्दशः अर्थ काय होतो, म्हणजे जन्माला आल्यानंतर त्याने सिल्वरचा चम्मच त्याच्या तोंडात होता, म्हणजे सिल्वर चम्मच त्याच्यात असा शब्दशः अर्थ होतो। परंतु आपल्याला व्यावहारिक शब्दामध्ये जर बोलायचं झालं तर कसं, टू बी बॉर्न इन अ वेल्थी फॅमिली काय, टू बी बॉर्न म्हणजे तो चम्मच घेऊन आला, म्हणजेच तो का श्रीमंत घरात जन्माला आला, काय श्रीमंत घरामध्ये काय आला, तो जन्माला आला। श्रीमंत कुळात जन्म घेणे म्हणजेच काय, श्रीमंत कुळात जन्म घेणे। नेक्स्ट बघा 3 नंबरला, टू बी इन हॉट वॉटर इथं बघा हॉट वॉटर म्हणजे टू बी इन ट्रबल। हॉट वॉटर म्हणजे काय, ट्रबल म्हणजेच काय, अडचणीत सापडणे किंवा संकटात सापडणे, हॉट वॉटर म्हटलं तर आपल्याला काय वाटते, गरम पाणी, परंतु त्याचा अर्थ काय होतो, हॉट म्हणजेच खूप अडचणीत सापडणे किंवा संकटात सापडणे म्हणजेच ट्रबल। इथं बघा, टू बी इन द डोल ड्रम्स काय, टू बी इन अ डोल ड्रम्स। आता इथं बघा, टू बी अ डिप्रेस्ड काय होणार आहे, टू बी डिप्रेस्ड म्हणजेच मनस्थितीत काय, मनस्थितीत। 5 नंबरला बघा, टू बी इन द सेवेंथ हेवन। आता इथं सेवेंथ हेवन आहे तर काय होणार आहे, तर बघा, टू बी इन अ स्टेट इंटेन्स डिलाइट म्हणजे आनंदाला पारावार न उरणे, याचा मराठी मिनिंग काय होणार आहे, टू बी इन अ स्टेट इन इंटेन्स डिलाइट म्हणजेच आनंदाला पारावार न उरणे। ही मराठी मिनिंग सुद्धा लक्षात असू द्या विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे मराठी मिनिंग
तुम्ही जर लक्षात ठेवले तर तुम्हाला इंग्लिशमध्ये त्याला काय बोलतात ते तुम्हाला लक्षात राहील. इथं बघा टू बी शॉर्ट टेम्परेट टू बी शॉर्ट टेम्परेट टू बी शॉर्ट टेम्परेट. आता इथं बघा काय होणार आहे, टू गेट अँग्री क्विकली. टेम्परेट म्हणजेच अँग्री क्विकली. शॉर्ट टेम्परेट म्हणजे अँग्री काय होणार आहे, क्विकली म्हणजे संतापणे, लवकर राग येणे. काय होणे, लवकर राग येणे म्हणजेच क्विकली. आता तुम्हाला क्वेश्चन येणार आहे एक्झामला, जसं सपोज असा क्वेश्चन आला शॉर्ट टेम्परेट, तर त्याच्यामध्ये ऑप्शन येतील तुम्हाला. तर शॉर्ट टेम्परेट म्हणजे काय, अँग्री क्विकली म्हणजेच लवकर काय येतो, राग येतो. टू गेट अँग्री क्विकली. 7 नंबरला बघा टू बी टेकन अबॅक टू बी म्हणजेच सरप्राइज्ड. काय, सरप्राइज्ड म्हणजेच आश्चर्यचकित होणे. काय, आश्चर्यचकित होणे. 8 नंबरला बघा टू बेल द कॅट म्हणजेच काय, टू फेस अ रिस्क म्हणजेच धोका पत्करणे. काय होणे, धोका पत्करणे. टू बेल द कॅट. टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट टू ब्लो वन्स ओन ट्रम्पेट. तर इथं काय होणार आहे, टू पॅराइज वन सेल्फ म्हणजेच स्वतःची प्रौढी मिरवणे किंवा स्वतःची टिमकी वाजविणे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जसे मराठी व्याकरणमध्ये तुम्हाला शब्द समूहाबद्दल एक शब्द असं असते किंवा म्हणी वगैरे असतात, तसेच इडियम्स अँड फ्रेजेस सुद्धा असतात. फक्त हे इंग्लिशमध्ये आहे, ते मराठीमध्ये असते. मराठीमध्ये आपल्याला लवकर लक्षात राहतो, इंग्लिशमध्ये थोडं अवघड जाते. म्हणून तुम्ही मराठी मिनिंग हे चांगल्या प्रकारे बघून घ्या, मराठी मिनिंग काय होतो त्याचा. तर इथं बघा टू बिल्ड कॅस्टल्स इन द एअर टू बिल्ड कॅस्टल इन द एअर. तर याचं काय होणार आहे बघा विद्यार्थी मित्रांनो, टू फॉर्म इमॅजिनरी सेम्स म्हणजे हवेत किल्ले बांधणे किंवा हवेत मनोरे बांधणे. 11 नंबरला बघा टू बर्न द मिडलाईट ऑइल. तर याचं काय होणार आहे बघा, टू वर्क व्हेरी हार्ड टिल लेट ॲट नाईट म्हणजेच मिडनाईट. इथं काय होणार, बर्न द मिडनाईट ऑइल. तर याचं काय होणार आहे, टू वर्क व्हेरी हार्ड टिल ॲट नाईट म्हणजे तुम्ही रात्री उशिरापर्यंत काय करता, अविश्रांत श्रम करता. नेक्स्ट बघा टू बरी द हॅटेज. तर याचं बघा काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, टू फॉरगेट पास्ट क्वायरल म्हणजेच भांडण मिटवणे किंवा शत्रुत्व संपुष्टात आणणे. टू बर्न वन्स फिंगर. तर याचं बघा काय होणार आहे, टू बर्न वन्स फिंगर म्हणजे याचं टू सफर फायनान्शियल लॉस ऑर हर्ट बाय टेकिंग अ पार्ट अनदर क्वायरल अनफेफ म्हणजेच नुकसान सहन करणे. काय होणे, याचं मिनिंग काय होतो, नुकसान सहन करणे. काय करणे, नुकसान सहन करणे. 14 नंबरला बघा टू बर्न द कॅन्डल ॲट बोथ एंड्स. तर याचं बघा काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, टू स्पेंड वन रिसोर्स म्हणजे शक्तीचा किंवा साधन संपत्तीचा अपव्यय करणे. बॅड ब्लड, सॉरी इथं ब्लू ब्लड पाहिजे. काय इथं ते ब्लू, बॅड नाही इथं ब्लू, BLUE ब्लू ब्लड म्हणजेच फिलिंग ऍक्टिव्ह इम्युनिटी. काय होणार आहे, फिलिंग किंवा ऍक्टिव्ह इम्युनिटी म्हणजे द्वेष राग ब्लू ब्लड. बघा बिहाइंड वन्स बॅक इन वन्स बिहाइंड बॅक्स वन्स इन वन्स. तर याचं बघा काय होणार आहे, अब्सेन्स. काय होणार आहे, अब्सेन्स म्हणजे एखाद्याच्या नकळत किंवा पश्चात अपरोक्ष. नेक्स्ट बघा बिहाइंड द सीन्स.
तर बिहाइंड द सीन्सचं बघा काय होणार आहे, द ग्रीम रियालिटी बिहाइंड द अट्रॅक्टिव्ह ॲप्रिएशन्स, म्हणजेच रंगमंचा मागे किंवा पडद्यामागे किंवा गुप्तपणे, बिहाइंड द सीन्स. बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी, बिटवीन द डेव्हिल अँड द डीप सी, याचं बघा काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, बिटवीन टू डेंजरस, म्हणजे बिटवीन टू डेंजरस म्हणजे इकडे आड तिकडे विहीर, आगीतून निघून फपुट्यात पडणे. हे बघा मराठीमध्ये तुम्हाला असे म्हणी आहे, इकडे आड तिकडे विहीर, आगीतून निघून तर काय होणार आहे, आगीतून निघून फपुट्यात पडणे. नेक्स्ट बघा बर्ड्स आय व्ह्यू, बर्ड्स आय व्ह्यू, तर याचं बघा काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, अ जनरल व्ह्यू ऑफ समथिंग, अ जनरल व्ह्यू ऑफ समथिंग, सर्वसमावेशक दृष्टीने बघणे, सर्वसमावेशक दृष्टीने बघणे. तसा शब्दशः अर्थ बघा काय होतो, बर्ड्स आय व्ह्यू म्हणजे पक्ष्यांची डोळे, पक्ष्यांच्या डोळ्यांनी बघणे, म्हणजे तसा होतो का त्याचा अर्थ, पण व्यावहारिक दृष्ट्या आपण व्यवहारामध्ये वापरतो, कसा वापरतो, अ जनरल व्ह्यू ऑफ समथिंग म्हणजे सर्वसमावेशक दृष्टीने बघणे. बर्ड्स ऑफ फिदर, फेदर, बर्ड्स ऑफ फेदर, तर याचं बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्सन ऑफ द सम टाइम ऑर नेचर ऑर हॅबिट, म्हणजे समान स्वभाव किंवा सवयी असलेल्या व्यक्ती, समान स्वभाव किंवा सवयी असलेल्या व्यक्ती. 22 नंबरला बघा ब्लॅक शिप, ब्लॅक शिप, आता ब्लॅक शिपचं बघा काय होणार आहे, अ पर्सन हू बेट्रीज हिज असोसिएट्स, तर याचं काय होते मराठीत, आपल्या, इथं मराठीमध्ये बघा काय होते, आपल्या सहकार्यांना फसवणारी व्यक्ती, आपल्या सहकार्यांना फसवणारी व्यक्ती म्हणजेच ब्लॅक शिप. हे लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, ब्लॅक शिप जर आलं तर काय होते, आपल्या सहकार्यांना फसवणारी व्यक्ती म्हणजेच अ पर्सन हू बॅटरीज हिज असोसिएट्स. नेक्स्ट बघा ब्लू ब्लड, ब्लू ब्लड, तर इथं बघा ब्लू ब्लड म्हणजे काय होते, ॲरिस्टोरेटिक ऑर्गिन, ॲरिस्टोरेटिक ऑर्गिन म्हणजेच उच्च कुळात जन्म घेणे, ब्लू ब्लड्स म्हणजे उच्च कुळात जन्म घेणे. नेक्स्ट बघा ब्रेड अँड बटर, ब्रेड अँड बटर, हा क्वेश्चन खूप एक्झामला विचारण्यात आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो, ब्रेड अँड बटर. आता ब्रेड अँड बटरचा शब्दशः अर्थ आपण ब्रेड आणि बटर असा करतो, पण तसा व्यावहारिक दृष्ट्या बघायचं झालं तर काय होतं त्याचा मिनिंग, द मीन्स ऑफ लाईफ फूड क्लोथिंग्स, म्हणजे जीवन जगण्याचे साधन, जीवन जगण्याचे साधन काय, ब्रेड अँड बटर. बाय अँड लार्ज, बाय अँड लार्ज, तर बाय अँड लार्जचे बघा काय होते, फ्रॉम ऑल स्टँड पॉइंट्स ऑन द होल, फ्रॉम ऑल स्टँड पॉइंट्स ऑन द होल म्हणजे एकंदरीत, थोडक्यात, एकंदरीत किंवा थोडक्यात. नेक्स्ट बघा बाय अँड बाय, इथं काय होते, इथं बघा ग्रॅड्युअली, ग्रॅड्युअली म्हणजेच हळूहळू, ग्रॅड्युअली मीन्स हळूहळू. नेक्स्ट बघा बाय डिंट ऑफ, बाय डिंट ऑफचं काय होते, बाय मीन्स ऑफ, बाय व्हर्च्यू ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीमुळे किंवा त्याद्वारे. 28 बघा बाय हुक ऑर बाय क्रोक, बाय हुक अँड बाय क्रूक म्हणजेच बाय एनी मीन्स, बाय एनी मीन्स किंवा फेअर ऑर फ्यूल म्हणजे कोणत्याही मार्गाने, काय होणार आहे, कोणत्याही मार्गाने. 29 बघा बाय लिप्स अँड बाउंड्स, बाय लिप्स अँड बाउंड्स म्हणजेच ॲट अ रॅपिड पीस, ॲट अ रॅपिड पीस म्हणजे वेगाने किंवा जलद गतीने, वेगाने किंवा जलद गतीने. नेक्स्ट बघा 31 टू बी इन अ फिक्स, टू बी इन अ फिक्स म्हणजेच टू बी इन अ डिफिकल्टी, टू बी इन अ डिफिकल्टी म्हणजे सापडणे किंवा गोंधळात पडणे, सापडणे किंवा गोंधळात पडणे. नेक्स्ट बघा टू बी इन वन्स गुड बुक, टू बी इन वन्स गुड बुक्स म्हणजेच टू बी इन अ फेवर, टू बी इन अ फेवर म्हणजेच मर्जी संपादन करणे, मर्जी संपादन करणे, फेवर म्हणजेच मर्जी संपादन करणे. नेक्स्ट बघा टू बी अँड टेंटर हुक्स पेनफुल अॅनिक्स्ट्री अँड सस्पेन्स म्हणजेच आतुरतेने वाट पाहणे, काय होणार आहे, सस्पेन्स म्हणजेच आतुरतेने वाट पाहणे किंवा मन सैरभैर होणे. नेक्स्ट बघा टू बिअर द ब्रंट ऑफ, टू बिअर द ब्रंट ऑफ म्हणजेच द बिअर द मेन बर्डन ऑफ
अ टास्क म्हणजे एखाद्या गोष्टीचा तडाखा किंवा झड सोसणे. एखाद्या गोष्टीचा तडाखा किंवा झड सोसणे. नेक्स्ट बघा, टू बिअर द प्लाम. टू बिअर द पाल्म म्हणजेच काय होणार आहे, टू बी द विनर. टू बी द विनर म्हणजेच विजय मिळवणे किंवा जिंकणे. टू बिअर द पाल्म. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, टू बिअर द पाल्म म्हणजेच टू बी द विनर म्हणजेच विनर. बिअर द पाल्म म्हणजेच विनर म्हणजेच विजय मिळवणे किंवा जिंकणे. नेक्स्ट बघा, टू बीट अबाउट द बस. टू बीट अबाउट द बस. तर याचं काय होणार आहे, टू से थिंग्स इन अ राऊंड अबाउट मॅनर. टू से थिंग्स इन राऊंड अबाउट मॅनर म्हणजे मुद्द्याला सोडून. काय होणार आहे, मुद्द्याला सोडून. नेक्स्ट काय आहे, बेग द क्वेश्चन. बेग द क्वेश्चन. तर बेग द क्वेश्चनचं काय होणार आहे, टू अस्युम विच रिक्वायर्स टू बी प्रोव्हाइड. तर काय होणार आहे, गृहीत धरणे. गृहीत धरणे. बेग द क्वेश्चन. बेग द क्वेश्चन म्हणजे टू अस्युम विच रिक्वायर्स टू बी प्रोव्हाइड म्हणजेच गृहीत धरणे. नेक्स्ट काय आहे, टू बेगर डिस्क्रिप्शन. टू बेगर डिस्क्रिप्शन म्हणजेच टू बी सो एक्स्ट्रा ऑर्डिनरी दॅट नो वर्ड. टू बी सो एक्स्ट्रा ऑर्डिनरी दॅट नो वर्ड्स. तर याचं काय होणार आहे विद्यार्थी मित्रांनो, नो वर्ड्स कॅन डिस्क्राईब इट. टू बी सो एक्स्ट्रा ऑर्डिनरी दॅट नो वर्ड्स कॅन डिस्क्राईब इट म्हणजे अविस्मरणीय, अवर्णीय. काय, अवर्णीय किंवा शब्दाच्या पलीकडे. अवर्णीय किंवा शब्दाच्या पलीकडे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, इडियम्स अँड फ्रेजेस याच्यावर भरपूर वेळेस TCS IBPS हे क्वेश्चन विचारतात. हे तुम्ही कन्फर्म करून घ्या का TCS आणि IBPS मध्ये जेवढे पण आतापर्यंत एक्झाम झाले त्याच्यामध्ये इडियम्स अँड फ्रेजेस याच्यावरती क्वेश्चन विचारलेले आहेत आणि तुम्हाला सिलेबसला सुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि आपण याच्यामध्ये मिनिंग, मराठी मिनिंग सुद्धा सांगतो. मराठी मिनिंग जर आपल्याला लक्षात राहिला तर इंग्लिशमध्ये लगेच आपल्याला उत्तर काढता येते. त्याचं आता बघा इथं काय, एखादा आपल्याला बघितलंय आता इथं काय होणे, टू बरी द हॅटेज्ड म्हणजे फॉरगेट पास्ट क्वायरल. काय, फॉरगेट पास्ट क्वायरल भांडण मिटवणे. भांडण मिटवणे कशाला बोलतात, तर टू फॉरगेट पास्ट क्वायरल्स. तर असं मराठी मिनिंग सुद्धा लक्षात असू द्या. आणि तुम्हाला जर याची PDF लागत असेल विद्यार्थी मित्रांनो तर आपलं टेलिग्राम चॅनल आहे टीच विथ प्रतिभा. त्या टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन तुम्हाला मी तिथं PDF प्रोव्हाइड करून देणार आहे. आणि ज्यांनी आतापर्यंत सबस्क्राईब चॅनलला नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकन दाबायला विसरू नका, जेणेकरून मी व्हिडिओ अपलोड करणार आहे. आता खूप महत्त्वाचे प्रश्नसंच सुद्धा मी याच्यावरती एक प्रश्नसंच बनवणार आहे विद्यार्थी मित्रांनो. तर ज्यांनी सबस्क्राईब नसेल केलं त्यांनी सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबा, जेणेकरून व्हिडिओ अपलोड केल्यानंतर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येणार आहे. आणि हे सर्वांनी बघून घ्या विद्यार्थी मित्रांनो, इडियम्स अँड फ्रेजेस. नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण याच्यावरती एक क्वेश्चन प्रश्नसंच बघणार आहोत.